नमस्कार, मी सुरेश चव्हाण आणि आपण पाहतात मराठी बिंदास बोल. इराणमध्ये इस्लामी मुल्ला सत्तेची उलटी गिनती सुरू. जनता रस्त्यावर, धर्मावर राग, संस्कृतीचं पुनरागमन ही इराणची बातमी. आज आपण कुठल्या आंदोलनाची चर्चा करत नाही, आज आपण बंडाची चर्चा करतोय. आज आपण त्या क्षणाची चर्चा करतोय जिथे इस्लामी हुकुमशाहीच्या छातीवर इतिहास खंजीर खुपसतोय. इराण एक काळी महान संस्कृती असलेला देश, पण गेली 45 वर्ष धर्माच्या नावाखाली डर, बंदी, गोळी, फाशी हेच इथलं राज्य होतं. इस्लामी क्रांतीच्या नावाखाली जनतेला काय मिळालं? दारिद्र्य, बेरोजगारी, स्त्रियांना कैद, तरुणांना गुदमरलेलं भविष्य आणि देशाला आंतरराष्ट्रीय एकाकीपणा. आणि आज तोच इराण रस्त्यावर उभा राहून ओरडतोय, इस्लाम नको, इराण हवा. हा फक्त नारा नाही, इस्लामी सत्तेविरुद्ध जनतेचा थेट आरोपपत्र आहे. स्त्रिया हिजाब फक्त काढत नाहीये, त्या हिजाब जाळत आहे. कारण आता त्यांना कळलंय, हिजाब कपडा नव्हता, सत्तेचा सापळा होता. तरुण म्हणतोय, आम्हाला मस्जिद नको, आम्हाला नोकऱ्या हव्या होत्या, आम्हाला नैतिक पोलीस नको होते, आम्हाला सन्मान हवा होता. आज मशिदी ओस पडताय आणि रस्त्यावर घोषणा वाढताय. आज धर्मालाच प्रश्न विचारला जातोय आणि हा प्रश्न कोणत्याही हुकुमशाहीसाठी सर्वात धोक्याचा असतो. मुल्ला सत्ता जाणते तोपर्यंत जनता घाबरते, तोपर्यंत सत्ता टिकते. पण आज जनता घाबरणं सोडून रस्त्यावर उतरली आहे आणि म्हणून सत्तेने इंटरनेट बंद केलंय, गोळ्या चालू केलाय, फाशीची शिक्षा चालू केली. पण लक्षात ठेवा, जेव्हा सत्तेला गोळी चालवावी लागते तेव्हा समाज त्याच्या विरुद्ध उभा आहे हे सत्य होतं, साबित होतं. आणि जेव्हा तर्क हरता त्यावेळी इतिहास बदलतो, कारण सत्तेकडे तर्क नसतात. आणि म्हणून आज आपल्याला हे समजणं गरजेचं आहे, इराणमध्ये काय होतंय आणि त्याचा हिंदुस्थानात काय फरक पडणार आहे. म्हणून आजचा बिंदास बोल घेऊन आपण या ठिकाणी आलोय. आपल्या बरोबर काही अतिथी आहे, मी त्यांना स्क्रीनवर निमंत्रित करतो. आणि इराणमध्ये इस्लाम सोडला जातोय, मुसलमान इराण मधले इस्लामला सोडताय, यावर आपल्याला चर्चा करायची आहे. का भारतामध्ये या घटनेकडे मराठी माणसांनी कसं पाहिलं पाहिजे? माझ्या बरोबर आजच्या चर्चेला जे गेस्ट आहे त्यांना स्क्रीनवर घेऊ, म्हणजे चर्चेने आपण पुढे जाऊ. आणि तुम्हाला अनेक व्हिडिओ याच वेळी आम्ही चालवत राहू, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ ही पाहायला मिळतील. आमच्या बरोबर अभय वर्तक जी आहे, रमेश शिंदे जी आहे. रमेश जी, तुमचं स्वागत आहे. हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ता आहे रमेश जी. आपल्या बरोबर राज लक्ष्मी जी आहे, आपलं स्वागत आहे, राजनीतिक विश्लेषक आहे. आणि रामभाऊ पवार जी है, पूर्व IPS अधिकारी है, निवृत्त महानिदेशक रेल्वे, आपलंही स्वागत आहे पवार साहेब. मी रमेश जी कडनं सुरुवात करतो. रमेश जी, या सगळ्या प्रकरणाला तुम्ही कसं पाहाल? मुसलमान मुल्ला सत्तेच्या विरुद्ध हे मोठं विशेष आहे. निश्चितपणे हा अतिशय मला वाटतं महत्वाचा विषय आहे. आणि या विषयाच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. एकतर जेव्हा इराणमध्ये पूर्वीपासून काही इस्लामिक सत्ता नाहीये. इराण हा मूळचा पर्शिया आहे. आणि म्हणून आज बोला. इराण हा मूळचा पर्शिया आहे आणि त्या ठिकाणी पारशी लोकांचं, म्हणजे पारशी लोकांचा हा मूळ देश होता. आणि त्या ठिकाणी 7व्या शतकामध्ये इस्लामिक आक्रमण झालं आणि त्या ठिकाणी इस्लामची सत्ता आली. परंतु ह्या इस्लामची सत्ता आल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी शाह रजा पहलवी म्हणून जे राजे होते, तर त्या राजांनी अतिशय सेक्युलरपणाने किंवा अतिशय आधुनिकतावादी भूमिका घेऊन इराणमध्ये संपूर्ण आधुनिकता, म्हणजे जसं आज आपण विदेशामध्ये पाश्चित्य देशांमध्ये पाहतोय, अशा प्रकारची परंपरा त्या ठिकाणी होती. आणि कुठल्याही प्रकारचं बुरका किंवा अशा प्रकारची जबरदस्ती नव्हती. एक यामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि मोठा संदेश या दृष्टीने आहे की जे कोणी, जेव्हा आपण हिंदू राष्ट्राचा विचार करतो त्यावेळी ते म्हणतात की आज जी इराण मधली परिस्थिती आहे तसंच हिंदू राष्ट्र आल्यानंतर होईल. परंतु हे साफ चुकीचं आहे. ह्याचं कारण शाह राजा पहलवीची जी सेक्युलर सत्ता होती, केवळ तिथे राजेशाही होती, म्हणून राजेशाहीचा विरोध ह्याच्यासाठी
त्या ठिकाणी इस्लामवादी आणि तिकडचे कम्युनिस्ट यांनी एकत्रित येऊन शाह रजा पहलवीची सत्ता ही बरखास्त करायला लावली. त्यांना त्या ठिकाणावरून फ्रान्सला पळून जायला भाग पाडलं आणि त्या ठिकाणी मग अयातुल्ला खोमेनीची सत्ता ही इस्लामिक सत्ता हळूहळू चालू झाली. आणि ही जी इस्लामिक सत्ता त्या ठिकाणी चालू झाली, या इस्लामिक सत्तेने हळूहळू जे तालिबानीकरण किंवा 1400 वर्ष मागची परंपरा चालू करणं आणि एक प्रकारचं आपण म्हणूया की म्हणजे पण स्वीकारणं, अशा प्रकारचं परंपरा त्या ठिकाणी चालू झाली. आणि हळूहळू इराणमध्ये जे स्वातंत्र्य होतं, जी त्या ठिकाणची स्वतंत्र स्त्रियांना अभिव्यक्ती होती, ही संपूर्ण दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि हळूहळू त्या ठिकाणी इस्लामिक राजवट किंवा तालिबानीकरण त्यांचं झालं. मग महिलांवरती अनेक अत्याचार असो, त्यांना बुरख्यामध्ये राहणं असो, व्यक्ती स्वातंत्र्य पूर्णपणे नाकारणं असो, किंवा जे कोणी सत्तेच्या विरोधात बोलतात त्यांना त्या ठिकाणी क्रेनला लटकवून ठार मारणं असो, तर अशा प्रकारच्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी चालू झाल्या. आणि ह्या गोष्टींचा जो अतिरेक झाला की काय होतं, हे आज आपल्याला पाहायला मिळतंय. आणि जे हिंदुत्ववाद्यांना दोष ठरवतात त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की अशा प्रकारच्या सत्ता निर्माण करण्यामध्ये हा वामपंथीयांचा आणि कम्युनिस्टांचा हात होता. त्यामुळे हा पराभव हिंदुत्ववाद्यांचा किंवा हिंदू राष्ट्राचा नाहीये. बिलकुल बिलकुल. तिथं जे आता शहाचे प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी पण हेच म्हणलेलं आहे का हा लाल आणि काळा गडजोड आहे, म्हणजे कट्टर इस्लाम आणि वामपंथ या दोघांच्या गडजोडच्या विरुद्ध ते प्रतिक्रिया देताय आणि तिथल्या सैनिकांना म्हणताय की तुम्ही राष्ट्रासाठी उभे राहा, कट्टरतेच्या सत्तेसाठी नाही. मी तुमच्याकडे रमेशजी पुन्हा येतो. मी राजलक्ष्मीजींची प्रतिक्रिया घेऊ. राजलक्ष्मीजी. नमस्कार सुदेशजी. पुन्हा एकदा तुम्ही अगदी अतिशय महत्वाचा असा विषय घेतलेला आहे. आणि हा विषय असा आहे की आपल्या देशातही ह्याचा थोडासा परिणाम तर पडेलच. हे बघा, असं आहे की आता इराणमध्ये जिथे शासनाने अगदी कट्टरताने एक हे म्हणजे त्यांचं असं आहे की महिलांनी हिजाब न घालता कुठे ते बाहेर पडूच शकत नाही, किंवा त्यांचा जे शिक्षण आहे त्याच्यातही कितीतरी त्यांनी म्हणजे रिस्ट्रिक्शन्स वगैरे आहेत. आणि आपल्या देशात जिथे काही रिस्ट्रिक्शन नसताना आपल्या काही राजनैतिक पक्ष आणि म्हणजे मुसलमानही ते हिजाब हवं आपल्याला ह्या गोष्टीवरनं हे जे प्रोटेस्ट करत होते, त्यांना मला वाटतं की हे दृश्य पाहून त्यांना काहीतरी एक म्हणजे जागरण त्यांच्यात आलं पाहिजे. कारण इथे बघा, ह्या महिलांनी किती म्हणजे आता इथे महिलाही आहेत आणि पुरुषही आहेत जे आज प्रोटेस्ट करतायत. पण आता तुम्ही थोडेसे मागे गेलात तर मग हे प्रोटेस्ट वगैरे, आता हे जे सत्ता विरोधी जे त्यांच्यात एक फिलिंग त्यांच्यात आलेली आहे, ते ह्या कारणाने आले की खूपच एक्स्ट्रीम असे काय काय प्रकार इथे घडलेले आहेत. खास करून जे जरासे कमी वयाची जी मुली आहेत त्यांना तर अगदी ते समजा काही हिजाब वगैरे न घालता त्यांनी कुठे काही त्यांचा काही व्यवहार केला वगैरे, तर मग त्यांना अगदी जेलमध्ये टाकून आणि त्यांना पथराव वगैरे करून खूप अगदी अमानवीय रीतीने त्यांचा अगदी खूप खूप प्रकारचे त्यांच्यावर क्रूरतेने काही व्यवहार केलेले आहेत. तर आणि काही महिलांची जी मृत्यू झाली त्याच्यानंतर हे असले प्रोटेस्ट वगैरे झालेत. आणि आज खास करून ही जी इकडची इकॉनॉमिक स्थिती खूप खूप पतन झाली आहे त्याच्यात, ह्यावरनं आले. पण ह्या सगळ्यांचा एक मला वाटतं एक मूळ कारण असं आहे की इथे आता तुम्ही विचार करा की 50% जी जनता आहे त्यांचा आपल्या इकॉनॉमिक परिस्थितीत काही त्यांचा योगदानच नसेल तर काय होईल तर असल्या समाजाचं. तर ही जी आहे म्हणजे 50% म्हणजे मी महिलांविषयी बोलते. तर हे अशी जी परिस्थिती आहे, आता तुम्ही बघत असाल तर इस्लामिक काही असे राष्ट्र आहेत जिथे ते शरिया मानतात, पण तरी सुद्धा त्याच्यात एक मॉडरेट इस्लाम जे म्हणतात
आता मॉडरेट इस्लाम तसं बघितलं तर तुम्ही स्ट्रिक्टली तसं डेफिनेशन तसं पाळू शकत नाही, पण तरीही ते त्यांचं थोडंसं त्या दृष्टीत म्हणजे ते मानव अधिकार असेल किंवा महिलांचा अधिकार असेल, त्यांची अभिव्यक्तीची अधिकार असेल किंवा शिक्षणात नाही, असेल, तुम्ही जिथून वेशभूषेत सुरुवात केली असेल. ना, तुम्ही जसं म्हणल्या की आपल्यालाही आपल्या लोकांना हा कार्यक्रम गेला पाहिजे, कारण ज्यांना भारतातही हिजाब पाहिजे त्यांना हिजाबचं उद्या काय होणार आहे ते इराण पासून समजलं पाहिजे. कट्टर भारतात मुसलमान जास्त झाले आणि त्यांनी सत्ता स्थापित केलं तर काय बिघडल असं म्हणणारे जे तथाकथित स्वतंत्रतावादी पत्रकार आहे त्यांनाही इराण दिसला पाहिजे. आमच्याबरोबर रामभाऊ पवारजी आहे, IPS अधिकारी होते. पवार साहेब, तुम्ही या मुद्द्याकडे कसं पाहता? हा जो मुद्दा आहे मी याला एका दुसऱ्या दृष्टिकोनातून बघू इच्छितो. मी तसा अभ्यासक आहे जनसंख्या वाढीचा आणि त्या जनसंख्येचा परिणाम लोकांवरती, राष्ट्रावरती आणि खास करून त्या राष्ट्रात होणाऱ्या निवडणुकीवरती कसा होतो याचा मी अभ्यास केलेला आहे, खास करून पश्चिम बंगालमध्ये. पश्चिम बंगालवर कधी आपण कार्यक्रम कराल तर तेव्हा अवश्य मी व्यवस्थित बोलेन. आता इराणची जी परिस्थिती आहे याच्यामध्ये मी असं म्हणेल की ह्या समाजाचं एक वैशिष्ट्य आहे की जेव्हा जेव्हा हा समाज बहुसंख्येमध्ये येतो किंबहुना 35% वर जातो तेव्हा त्या समाजाचीच सत्ता पूर्ण त्या प्रदेशामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये, त्या वॉर्डामध्ये किंवा त्या राष्ट्रामध्ये तो प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. ही एक बाजू आहे. दुसरी बाजू याची अशी आहे की संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, अति सर्वत्र वर्जयेत. जिथे अतिरेक होतो ना तिथे जशी आपण एखादी स्प्रिंग दाबली 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 इतकी दाबली की त्याच्या पुढे ती दाबली जाऊ शकत नाही, मग ती उफाळून निघते. तशा प्रकारे ह्या राष्ट्रामध्ये काय झालंय की ह्या अतिरेक्यांनी, ह्या धर्म मार्तंडांनी इतका अतिरेक केला, समाजाला इतकं दाबलं, महिलांना, पुरुषांना, त्यांच्या इकॉनॉमिक्सला, त्यांच्या सोशॉलॉजीला इतकं दाबलं की आता ती सगळी उफाळून निघतायत. आणि हा निसर्ग नियम आहे. जर तुम्ही प्रमाणापेक्षा कोणालाही जास्त जर सप्रेशन केलं तर तो दलित किती दिवस राहणार, तो कुठेतरी उफाळून निघणार. आपल्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा पहिल्या मिलियनमध्ये म्हणजे पहिल्या 1800-900 वर्षापर्यंत जे आपल्या धर्म मार्तंडांनी अतिरेक केला त्याला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जाणून बुजून केलेला दुष्प्रचार पण तुम्ही तो मुद्दा वाचतात. त्यामध्ये एक सगळ्यात महत्वाच्या स्टेजला इराणनी पास केलं ते म्हणजे तो पूर्णपणे इस्लामी झाला. पण इस्लामी झाल्यानंतरची त्याची फेल्युरिटी हा जास्त महत्वाचा मुद्दा आहे. पवार साहेब, बरोबर अगदी ज्या प्रकारे अगोदर जिथं आता एका वक्त्यांनी सांगितलं की तिथं सगळे पर्शियन ते राज्य होतं आणि तिथं सगळे पर्शियन तो धर्म होता, तर त्या धर्मावरून आणि मुस्लिम बांधवांनी त्याच्यावरती जे राज्य केलं त्या लोकांना जे धर्म बदलायला लावला किंवा तिथून जायला लावलं, ह्याचा जो परिणाम आहे तो परिणाम ह्या धर्माचं एक अंगभूत तत्व आहे. त्यांच्या धर्मग्रंथामध्ये सुद्धा तसे उल्लेख आहेत आणि त्या धर्मग्रंथांचंच काही अंशी पालन करता करता हा अतिरेक त्यांच्याकडून होतो. तो इराणमध्ये झाला, तो भारतामध्ये होऊ शकतो डेफिनेटली. जिथं कुठं असं होईल त्या ठिकाणी भविष्य असंच होईल हे यातून संकेत आहे. आणि म्हणून आपल्याला, आपण तर काय हे पाहत शांत बसू शकतो, परंतु हे पाहत आपल्याला हे समजून घ्यायचं आहे का भारतात याचं काय होऊ शकतं. मी आमच्या गेस्ट पॅनलकडे जाण्यापूर्वी जरा विस्ताराने मुद्दा काय आहे तो जरा पाहू. एकूण सगळा घटनाक्रम हिजाब न घालता वर्गात बसतायत. कॉलेजमध्ये विद्यार्थी इस्लामी घोषणांना नकार देतायत. आज इराणच्या रस्त्यांवर फक्त राग नाही, ओळखीचा शोध आहे. शाळांमध्ये मुली हिजाब न घालता वर्गात बसतायत. कॉलेजमध्ये विद्यार्थी इस्लामी घोषणांना नकार देतायत. मेट्रो, बाजार, पार्क सगळीकडे इस्लामी कायद्याची
उघड अहवेलना होताना दिसते. तरुण स्पष्ट सांगतोय, आम्ही अरब नाही, आम्ही फारसी आहोत. म्हणजे 1400 वर्षांपूर्वी लादलेली ओळख झुगारून 2500 वर्षांची संस्कृती पुन्हा उभी राहते. झरथुष्ट्र परंपरेवर पुन्हा चर्चा झालीय. नौरूज पुन्हा अभिमानाचा विषय बनतोय. प्राचीन फारसी नायक, इतिहास, परंपरा सगळं परत येते आणि सत्ता काय करते? तेच जुने हत्यार वापरते. इंटरनेट बंद, सोशल मीडियावर ब्लॅकआउट, हजारो अटक, गोळ्या आणि फाशीची भीती. पण हा दडपशाहीचा प्रयोग आता फसतोय, कारण हा संघर्ष पोटाचा नाही, आत्म्याचा आहे. स्त्रियांना कळलंय, जर आज झुकलो तर पुढच्या पिढ्या गुलाम राहतील. तरुणांना कळलंय, आज गप्प बसलो तर उद्या भविष्यच उरणार नाही. म्हणून आज इराणमध्ये एकच पर्याय आहे, एकतर मुल्ला सत्ता कोसळेल, नाहीतर इराणच तुटेल. आणि इतिहास सांगतो, जेव्हा जनता एकत्र उभी राहते तेव्हा कितीही क्रूर हुकुमशाही असली ती टिकत नाही. आज इराणच्या रस्त्यांवर फक्त राग नाही, ओळखीचा तर आपण काय होतंय हे एक रिपोर्ट मधून पाहिलं आणि सुदर्शनने हिंदीवर ह्या मुद्द्यावर खूप विस्ताराने अनेक एपिसोड केले. त्याच्यात त्या ठिकाणच्या महिलांना, भारतातल्या आम्ही 6 महिलांना घेऊन, मुस्लिम महिलांना घेऊन कार्यक्रम केला की महिला त्या ठिकाणी काय करतात. आम्ही एक अजून असा कार्यक्रम केला इराणबद्दल की जो बलुचिस्तान आहे त्याचं दमन कसं केलं जातंय आणि तो कसा याच्यामध्ये उतरलेला आहे. आम्ही हा एक कार्यक्रम यावरही केला की झोरास्ट्रियन जे आहे ते कसे धर्मामध्ये परत येत आहे आणि स्वतःच्या नावात तो बदल करताय. मी गेस्ट पॅनलकडे चालतो. रमेशजी, मी आज एक स्टडी करत होतो की मागच्या काही काळामध्ये किती मोठ्या प्रमाणात लोकांनी आपल्या नावातली इस्लामी आयडेंटिटी काढून झोरास्ट्रियन आयडेंटिटी लावली. म्हणजे लाखो लोक इस्लाम सोडून बाहेर निघाले. अगदी बरोबर आहे. म्हणजे भारतात सुद्धा बघितलं तर एक्स मुस्लिम मुवमेंट ही मोठ्या प्रमाणात वाढते. इराणमध्ये त्यामध्ये बरेच जण एक्स मुस्लिम म्हणजे इराणचे आहेत. अमेरिकेमध्ये सुद्धा एक्स मुस्लिम मुवमेंट मोठ्या प्रमाणात आहे. आणि ही जी मुवमेंट आहे, या मुवमेंटने बौद्धिक स्तरावरती ह्या मुलांचे जे मुद्दे आहेत त्यांना चॅलेंज केलेलं आहे. आणि हे जे चॅलेंज केलेले त्याची उत्तर हे मौलाना कुठल्याही प्रकारे देऊ शकत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे की आज ह्या इस्लामिक राजसत्तेच्या जो गैरवापर आहे किंवा आज हिजबुल्ला सारखे आतंकवादी संघटन इराणमध्ये चालते. तर ही जी हिजबुल्ला आतंकवादी संघटन आहे त्याच्यामध्ये जबरदस्ती युवकांना खेचलं जातं. त्यानंतर स्त्रिया, मधल्या काळामध्ये आपण बघितलं असेल की तिथल्या विद्यार्थ्यांनी एक प्रोटेस्ट चालू केला होता 2022 मध्ये. याला महासा प्रोटेस्ट म्हणतात. आणि हा जो प्रोटेस्ट त्यांनी चालू केला होता त्यामध्ये त्यांनी शिया धर्मगुरूंच्या मागून जाऊन त्यांनी त्यांच्या पगडी उडवणं हा एक मोठा प्रकारचा प्रोटेस्ट होता. त्यानंतर एकत्रित येऊन इराणच्या सगळ्या स्त्रिया या हिजाब काढून जाळण्याचा त्या ठिकाणी प्रकार त्यांनी चालू केला होता. ह्यावरती तिथल्या रिलिजियस पोलीस नावाचं तिकडे पोलीस दल आहे, धार्मिक पोलीस आपण ज्याला म्हणू शकतो. या पोलिसांनी अनेक मुलींवरती, महिलांवरती अत्याचार केला. त्यांना चापकाचे फटकारे मारणं किंवा त्यांना त्या ज्या छर्र्याच्या ज्या बंदुका असतात तर त्यांनी त्यांच्यावरती आक्रमण करणं, अशा विविध प्रकारची आक्रमणं त्यांनी केली. आणि त्याचा परिणाम हा आज झाला की आज मोठ्या प्रमाणामध्ये याला विरोध झाला. आपल्याकडे हीच गोष्ट जर आपण बघितली तर मला असं वाटतं की योगीजी आणि मोदीजींनी ही गोष्ट अतिशय शांततेच्या मार्गाने करण्याचा प्रयत्न केला. आपल्या देशामध्ये ट्रिपल तलाक आणि हिजाब याच्या विरोधामध्ये कायदा करण्याचा प्रयत्न केला. आजही आपण बघतोय की हा जो कट्टरतावाद आहे, म्हणजे काल परवा जेव्हा नितीश कुमार यांनी एका महिलेचा हिजाब जेव्हा खाली ओढला, इतका प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये त्याच्या विरोधात आवाज उठवला गेला. कर्नाटकमध्ये आपण बघतोय की त्या ठिकाणी पहिले हिजाब बाद में स्कूल, बाद में पढाई, बाद में किताब, म्हणजे पहिले हिजाब बाद में किताब अशा प्रकारची मुवमेंट तिथे चालवली गेली. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, जग एकीकडे चाललेलं आहे आणि भारतातले मौलाना मात्र एक चुकीचा प्रचार इथल्या युवकांच्या पुढे करतायत. ते जेव्हा संविधान तुम्हाला सगळं स्वातंत्र्य देत आहे, संविधान तुम्हाला सगळ्या गोष्टी द्यायला तयार आहे, अशा वेळी चुकीचा प्रचार केला जातोय. आणि त्यात जमियत उलेमा हिंद
ती कर्नाटक मधली जी मुलगी जिने जय श्रीरामच्या घोषणांना पहिले हिजाब बाद में किताब म्हणून जी घोषणा दिल्या, तर त्याला त्यांनी 5 लाख रुपयाचं बक्षीस दिलं. म्हणजे हा जो एक चुकीचा प्रचार जो या ठिकाणी चालू आहे, तर मला असं वाटतं की ह्या दृष्टिकोनातून तुम्ही म्हणजे मुस्लिम महिलांना घेऊन हा कार्यक्रम केलेलाच आहे, परंतु या दृष्टीने एक जागृती व्हायला पाहिजे. महिलांना हे लक्षात आलं पाहिजे की जर एखाद्याची दृष्टी वाईट असेल तर त्याला महिलांनी हिजाब घालून त्याचं उत्तर कसं काय होणार. म्हणजे ज्याची दृष्टी वाईट आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे, ज्याने गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला त्याला शिक्षा झाली पाहिजे, परंतु त्याच्या कुठेतरी वासना बळावतात म्हणून महिलांना जबरदस्ती हिजाब घालणं. मुळात ही परंपरा जी आहे ती अरबस्थानातली आहे. त्या ठिकाणी वाळवंट असल्यामुळे आणि त्या ठिकाणी वाळूची वादळं प्रचंड प्रमाणात येतात, म्हणून ते अबाया नावाचं वस्त्र घालायची परंपरा आहे. त्या अबायापासून हे सगळं जे काय चालू झालेलं आहे ते आपण बघतोय की हे सगळं म्हणजे तिथे पुरुष देखील अशाच प्रकारचं वस्त्र घालतात. तेव्हा ह्या ज्या गोष्टी आहेत की जी परंपरा त्या ठिकाणच्या वातावरणाला अनुकूल होती, आपल्याकडे ह्युमिडिटी इतकी प्रचंड आहे, आपल्याकडे वातावरण गरम आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तेच वस्त्र इकडे आणून जबरदस्ती करणं हा जो एक भाग म्हणजे भारतामध्ये चालू आहे, तर हा अतिशय चुकीचा आहे. आता बांगलादेशात सुद्धा जे आपण बघतोय की तिथे हिंदूंना जबरदस्ती केली जाते की आता हा इस्लामिक देश आणि या ठिकाणी तुम्हाला जबरदस्ती बुरखा म्हणजे मला तेच म्हणायचं आहे का एक इस्लामी देशाचं फेल्युअर या ठिकाणी हे आंदोलन जर दुसऱ्या कोणी केलं असतं तर आंदोलन वेगळ्या पद्धतीने झालं असतं, परंतु मुसलमानच मुल्ला सरकारच्या विरुद्ध आहे, हीच तर खरी बातमी आहे. हाच चर्चेचा मुद्दा आहे. अभय वर्तकजी आपल्या बरोबर जोडल्या गेलेले. अभयजी, तुम्ही याकडे कसं पाहतात? मुल्ला शासनाच्या विरुद्ध मुसलमान आणि नुसता विरोध नाही तर आता तो इस्लाम सोडून पुन्हा आपल्या संस्कृतीकडे लोटतोय. अभयजी, हा तुम्ही म्यूट आहात, अनम्यूट करून बोला. आवाज येतोय? हा बोला. नाही, मी हा मुद्दा बोलला ते अगदी बरोबर आहे की परत येत आहेत हा दृष्टिकोन, परंतु याच्यामध्ये मी थोडासा क्षमा करा, एक वेगळा मुद्दा मला असा वाटतो प्रामुख्याने की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की इराण हा मूळ जो पर्शिया देश होता की झोरास्ट्रियन समाजाचा हा म्हणजे आपण म्हणतो की त्यांची भूमी होती, त्यांची होमलँड होती आणि तिथून सगळे लोक निष्कासित झाले. आता त्या ठिकाणी जे 6व्या आणि 7व्या शतकामध्ये इस्लामी आक्रमण झालं, झोरास्ट्रियन समाज संपूर्णतः नष्ट करण्यात आला. आज देखील इराणमध्ये केवळ 25,000 झोरास्ट्रियन शिल्लक राहिलेले आहे. एकूण काहीतरी 80-90 लाख इराणची मधली शियांची संख्या आहे, त्यांच्यामध्ये शेवटचे 0.03% झोरास्ट्रियन शिल्लक राहिले. सगळी अग्निमंदिरं तुटलेली आहेत. ज्या समाजावरती त्यांनी अत्याचार केले, जिझिया कर लादला, तिथल्या लोकांचे पूर्ण हत्याकांड, वंशविच्छेद ज्याला आपण म्हणतो की जे केलं तर ते आता पुन्हा उलटू लागलंय. याच्या पाठीमागचं कारण सत्य फार काळ दडपू दिलं जात नाही, दडपू शकत नाही. तर त्यामुळे कदाचित तो पुन्हा अग्नी हा शेवटी झाकला गेला, तो पुन्हा अग्नी तिथे झोरास्ट्रियन समाजाचा, पर्शियन समाजाचा पुन्हा जागृत होतोय. अर्थात ह्याच्यामध्ये एक मला महत्वाची भूमिका वाटते की कारण आपण सर्वजण हिंदू आहोत आणि आपण कर्माला प्राधान्य दिलेलं आहे. हे आपोआप होतं, याला काही महत्व नाही. कारण ज्या पद्धतीने पर्शियन समाजावरती भयंकर अत्याचार झाले, त्यांचा वंशविच्छेद झाला, ते पूर्ण निष्कासित झाले, भारतामध्ये आले, भारतामध्ये मोठे उद्योगपती बनले, टाटा असतील, वाडिया असतील, गोदरेज असतील, अदर पुनावाला असेल, जे कोणी असतील, त्यांनी त्यांच्यावरती झालेल्या अत्याचारांबद्दल ब्र देखील काढला नाही. ही दुर्दैवी गोष्ट आहे, म्हणजे ही चांगली गोष्ट नाहीये. खरं तर त्यांच्यावरती कशा प्रकारे जिझिया कर लादला गेला, कशा प्रकारे त्यांच्या महिलांवरती अत्याचार झाले, कशा प्रकारे त्यांची अग्निमंदिरं उद्ध्वस्त करण्यात आली आणि झोरास्ट्रियन समाज कशा प्रकारे इस्लामी आतंकवाद्यांनी संपवला. कारण ना, एकीकडे आपण बघायला गेलं तर भारताशी त्यांची जवळीक होण्याच्या पाठीमागची 2 कारणं मला प्रामुख्याने वाटतात. कारण 6व्या आणि 7व्या शतकामध्ये ज्याप्रमाणे इराणवरती आक्रमण झालं, त्याच वेळेला त्या समकालामध्ये सिंध प्रांतामध्ये राजा दाहिर वरती मोहम्मद बिन कासिमने आक्रमण केलेलं होतं.
तर तोच कालावधी होता. इराण नष्ट झालं, भारत अजूनही टिकून आहे, परंतु आपण त्यांना आश्रय दिला. आज तुम्ही एक याच्यामधलं बघाल तर त्यांनी जर आपल्यावरती झालेल्या अत्याचारांबद्दल संपूर्ण जगभरामध्ये डंका पिटला असता तर कदाचित त्यांना त्यांची पुन्हा भूमी इस्रायल प्रमाणे पुन्हा त्यांना मिळण्याची शक्यता निर्माण झाली असती. आज ती शक्यता दुरापास्त आहे. खरं तर त्यांनी ही मागणी केली पाहिजे की आमचं होमलँड आहे ती आम्हाला मिळाली पाहिजे. यांनी टाटाचा एक प्रयत्न सोडला. टाटाने इराणमध्ये स्टील प्लांट टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांना तिथनं हुसकावून लावण्यात आलं. मायनिंग खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता, त्यांना हुसकावून लावलं गेलं. परंतु अन्य कुठल्याही इंडस्ट्रियलिस्टनी पुन्हा इराणमध्ये पाऊल ठेवण्यासाठीचा प्रयत्न केला नाही. मला असं वाटतं की आता इराणमध्ये जे काही घडतंय तर त्याच्याशी संलग्न मला हाच मुद्दा मांडायचा आहे की ही भूमी मूळ पर्शियन भूमी आहे, झोरास्ट्रियन लोकांची ती मातृभूमी आहे, ती त्यांना मिळाली पाहिजे. हा आवाज मंद आहे, खूप मंद आहे. तो आवाज लाऊड होणं, तो आवाज दृढ होणं ही आजची गरज आहे. आणि मला असं वाटतं की तो आवाज देण्यासाठी सुदर्शन वाहिनी असेल किंवा सनातन संस्था असेल किंवा हिंदू जनजागृती समिती असेल, कारण आपली जसं ते निष्कासित झालेले तसं सिंध प्रांतामधून आपण निष्कासित झालेलो आहोत. तर त्यांच्या मागणीमध्ये आपली मागणी पण दृढ आहे की आपण हा इतिहास असं विसरू शकत नाही. आणि सर्वात मोठी चूक जी झालेली आहे त्यांच्या बाबतीत की आपण ते इतिहास विसरतायत, आपणही काही प्रमाणात इतिहास विसरतोय. कारण आता नवीन पिढीला मोहम्मद बिन कासिम कोण आणि राजा दाहिर कोण हे प्रश्न विचारायला गेलं तर ते आपल्याकडे आश्चर्यचकित नजरेने पाहतील. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला प्रयत्न आजही करावे लागतील, मोठ्या प्रमाणात करावे लागतील. ते केवळ 2-4 संस्थांनी करून चालणार नाहीत, सर्व समाजामध्ये त्याची एक भावना निर्माण होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आणि तर खऱ्या अर्थाने ह्या जे तुम्ही विचारलेला प्रश्न होता त्या प्रश्नाला अर्थ उरेल. बिलकुल. राजश्रीजी, राजलक्ष्मीजी, मोठ्या प्रमाणात महिला रस्त्यावर आल्या आणि हे लक्षात घ्या 2025ला आपण आता म्हणजे 26ला चर्चा करतोय, जे 25ला आंदोलन चालू झालं, याच्या 2 वर्षाआधी तिथं महिलांनी आंदोलन सुरू केलं होतं. अनेक महिलांना देश सोडावा लागला, अनेकांना प्राण सोडावे लागले, अनेकांना इज्जत सोडावी लागली, पण महिलांनी आधी आंदोलन केलं आणि आता महिलांच्या बरोबर पुरुष तरुण सगळेच उतरलेले आहे. म्हणजे महिला क्रांती असं सुद्धा या इराणकडे पाहिलं जाईल. हो, निश्चितच. तेच मी आधी पण तेच म्हणाले की हे ऍक्च्युली पूर्वी हे त्या माध्यमाने हे सुरुवात झालेली की काही महिलांना काही तरुणींना ते अशा प्रकारे त्यांच्यावर क्रूर तरीकेने हो, त्यांच्यावर परंतु मला तेच अशी म्हणायचं, तुम्ही तो आधीच्या वक्तव्यात तोच मुद्दा मांडला, पण तू त्यांना हे समजायला 47 वर्ष लागली. भारतातल्याही महिलांना मुल्लाच्या पाठीमागे जाण्याआधी हे लक्षात आलं पाहिजे, इराणकडे हुशार तोच असतो जो दुसऱ्याच्या ठोकरीने स्वतः हुशार होतो. नाहीतर ठोकर लागून हुशारच व्हायचं ठरवलं तर मग सगळं आयुष्य त्याच्यामध्ये जाईल. भारतीय महिलांना यातून काय संदेश? मी तुम्हाला काही उदाहरणं देते. काही आता तुमच्या चॅनलच्या माध्यमाने मला अशी आशा आहे की आपल्या देशातल्या महिलांना, खास करून मुस्लिम महिलांना हे असे काही संदेश जायला हवेत. जसे आता मी एक उदाहरण देते, बांगलादेश हे आधी कसं होतं, म्हणजे तिथे तिकडच्या महिलांना तुम्ही शेख हसीना पहा किंवा खालिदा जिया बघा, त्यांची वेशभूषा काय होती, ते साड्या नेसायच्या. तर तिकडच्या बांगलादेशी महिलांचं जे होतं ते आपल्यासारखं जे होतं त्यांचं कल्चर होतं, त्यांची संस्कृती आपल्या भारताची संस्कृती होती. पण आता ते कट्टरपंथीकडे चाललेत. म्हणजे तिथे आता काय होतंय की हळूहळू तिथे ही हिजाब असो किंवा बुरखा असो ह्याकडे ते चाललेत. आणि आता तुम्ही बघा तर बांगलादेशचा अगदी आर्थिक पतन होतोय. तसंच आता मी तुम्हाला अजून एक उदाहरण देते. ते जे पैगंबर मोहम्मदांचे जे वंशज आहेत ते जॉर्डन, आता आपण पाहिलं असो की मोदीजी गेले होते त्या देशात आता काही दिवसापूर्वी. तर तिथे आता तुम्ही बघा तर तिथे अगदी मॉडरेट आहेत ते, आणि त्यांचा जो परिवार आहे, जे वंशज आहेत ते पैगंबरांचे, त्यांना बघा तुम्ही तर तुम्हाला दिसेल की ते आधुनिकीकरणकडे ते त्यांचं वळण आहे. आणि तसंच
ते जे आता इस्लामिक जी दिक्सूची मानली जाते सौदी अरेबिया, तिथे पण तिकडचे जे राजकुमार आहेत त्यांचा पण असाच आहे की ते मॉडरेट इस्लामकडे, म्हणजे ते वहाबी जे इस्लाम आहे ते सोडून त्यांचं असं आहे की आपल्या देशाचं समजा आपल्याला अजून पुढे जायचं असेल तर मग आपल्याला हे जे पूर्ण जे कट्टरपंथी आहे ते सोडून आपल्याला जसं महिलांना अधिकार द्यावा लागेल, जसं महिलांना तिथे जे हिजाब, बुरखा आणि ते जे गाड्या चालू शकत नाहीत महिला, असे जे काही कट्टर अगदी गोष्टी होते ते त्यांना सोडून ते त्याकडे वळण त्यांची सुरू आहे. तर हे जे आता तुम्ही पाहिलात तर जिथे जिथे आता समजा अगदी कट्टरपंथी नसून जिथे काही म्हणजे महिलांना अधिकार वगैरे दिलेले जातात, जसे मलेशिया असो, इंडोनेशिया असो किंवा काही असे देश जे इस्लामी असून सुद्धा त्यांना महिलांना अधिकार असेल, तिथे तुम्ही बघाल तर ते इकॉनॉमिकली ते थोडेसे पुढे आहेत. ही जी आहे हे उदाहरणं आपल्या देशाच्या महिलांना घ्यावं लागेल की बिलकुल, आता आपल्या आपण महिलांवर हे जे पण शरीर मुल्लाचा आहे, जास्त प्रभाव शरीर आहे आणि मस्जिदीतून आलेला संदेश म्हणजे जसं आपण आपल्याकडे ब्रह्मदेवाचा संदेश म्हणतो त्याप्रमाणे मानणाऱ्या महिलांना इराणच्याकडनं आलेला संदेश समजणं गरजेचं आहे. पवार साहेब, इराणचा आता होणार असा राजा किंवा बादशाहचा वंशज यांनी असं म्हणलंय की जी फोर्स आहे त्यांनी आपली लॉयलिटी देशाप्रती व्यक्त करावी, सत्तेप्रती नाही. तुम्ही एक IPS अधिकारी होता, तुम्ही फोर्सचे अधिकारी म्हणून या घटनेकडे कसं पाहता? एकदम बरोबर आहे. सगळे ब्युरोक्रेसी, सगळे फोर्सेस, मिलिटरी, देशाचे सगळी सेना देशाशी लॉयल असते. त्या देशाच्या सत्तेवर कोण बसलेला आहे ह्याच्याशी त्यांना कर्तव्य नसतं. देशाच्या जो विरोधात जाईल त्याचा नायनाट करण्यासाठी म्हणून ही सेना असते. तर मी असं नक्कीच सांगेन की जो तिथे निर्णय घेतलेला आहे की सेनेने देशासाठी लढावं, देशाच्या हितात जे चालू आहे त्याचं समर्थन करावं, जे देशाविरोधात आहे त्याचं समर्थन करू नये, अतिशय चांगली बाब आहे. तुम्ही मग म्हणालात की पुढच्याच ठेस मागचा शहाणा. भारताने शहाणं होण्याची गरज आहे. आपण किती ठेचा आपल्यालाच लागून घेणार आहोत? दुसऱ्याला लागलेल्या ठेचांपासून आपण शिकणार आहोत की नाहीत? ही फार मोठी गोष्ट आहे. आम्ही अधिकतर भारतीयांनी हे शिकण्याची गरज आहे की बाहेर देशांमध्ये, खास करून मुस्लिम बहुल राष्ट्रांमध्ये किंवा पूर्ण मुस्लिम राष्ट्रांमध्ये काय चालू आहे, तिथे अल्पसंख्याकांची काय परिस्थिती आहे, का उद्या असे दिवस आम्हावर येणार, ते येऊ नये ह्यासाठी जर आजपासूनच आपण कंबर कसली नाही तर हे दिवसेंदिवस, वर्षानुवर्ष, दशकानुदशक अवघड होत जाणार आहे. बिलकुल. आणि म्हणून पुढच्याच ठेस मागचा शहाणा ह्या तत्वाला अनुसरून आपण सर्व भारतीयांनी आणि खास करून सनातनी हिंदू धर्मीयांनी जागृत होणं लवकरात लवकर गरजेचं आहे असं मी म्हणेल. आणि ह्या घटनेपासून आपण हा जरी सबक शिकलो की इराणची परिस्थिती आपल्याकडे येण्यासाठी फार लागणार नाही, त्यासाठी आपण आताच कंबर कसली पाहिजे. बिलकुल. आणि म्हणून मी आता एक शेवटच्या प्रश्नाकडे चालतो. मी प्रत्येकाला 1-1 मिनिटामध्ये उत्तर द्यायला सांगतो. रमेशजी, इस्लामी देश नावाची व्यवस्था विफल होते काय हे इराणनी सिद्ध होत आहे, तुमचं काय मत? नाही, अगदी बरोबर आहे. म्हणजे मुळामध्ये इस्लामिक जिथे सत्ता आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठेही डेमोक्रेसी दिसत नाही. आज आपण बघतोय की काही काळ बांगलादेशामध्ये होती परंतु ती उलथून लावली. पाकिस्तानमध्ये किती वेळा लोकशाही राहिली आणि किती वेळा लष्करशाही राहिली. आणि लोकशाही जरी नावाला असली तरी सुद्धा वास्तविक पाहता ती लष्करशाहीच असते. त्यामुळे त्या दृष्टीने जर बघितलं तर मला असं वाटतं की म्हणजे इस्लामिक राजसत्ता जी आहे ती सामान्य लोकांचा, सर्वसाधारण नागरिकांचा विचार करत नाही. आणि त्याचा जो परिणाम आहे की आज मला वाटतं की प्रिन्स बिन सलमान की त्यांनी सौदी अरेबियामध्ये मुळात अगोदरच याला सुरुवात केली की लोकांनी उठाव करायच्या अगोदरच आपण ह्या सगळ्या गोष्टी बदलूया. आत्ताच माननीय प्रधानमंत्री जॉर्डनला गेले. जॉर्डनचे राजे जे आहेत
ते तर थेट मोहम्मद पैगंबरांच्या 42व्या वंशातले आहेत, परंतु ते सूटबुटामध्ये आहेत, त्यांची पत्नी सामान्य वेशामध्ये आहे आणि भारतातले मौलाना हे कुठून तरी म्हणजे परग्रहावरून आल्यासारखे येऊन नाही इस्लामचं हेच आहे आणि ह्या गोष्टी केल्या पाहिजेत अशा रमेशजी, प्रकारची तुम्ही तर मुंबईमध्ये राहता, मुंबई मधल्या रजा अकॅडमीनी तर म्हटलं की सलमान जो की डायरेक्ट तिथला मक्का मदिनेचा राजा आहे त्याला सांगतात का हा अमेरिकेच्या हातचा बावला झालाय आणि हा इस्लामचं नुकसान करतोय, म्हणजे नया मुल्ला जोर से बांग लगाता है असं जे म्हणतो तसं चालू आहे. मी अभयजींची प्रतिक्रिया घेतो. अभयजी, इस्लामी राष्ट्र व्यवस्था विफल असं म्हणाल? म्हणजे नक्कीच विफल आहे. कारण ज्या स्त्रियांच्या हक्कांबद्दल आपण म्हटलं, आज इराणमध्ये बंड होण्याचं कारण म्हणजे इराणमध्ये केवळ हिजाब नाही घातला आणि पोलिसांनी पकडलं तर इराणमध्ये कायद्यानुसार त्या महिलेला 15 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा आहे, दगड फोडण्याची शिक्षा आहे, हिजाब नाही घातला तर. म्हणजे किती भयंकर असेल विचार करा. आज इराण मधला कायदा, तिथल्या न्यायव्यवस्थेमध्ये जाऊन बघितलं तर कायदा असं सांगतो की एखाद्या पुरुषाने साक्ष दिली आणि महिलेने साक्ष दिली तर महिलेची साक्ष अर्धीच माना. असं कुठे आहे जगतामध्ये? आज मला सांगा का हे बंड होतं, याच्या पाठीमागचं कारण. आज इराणमध्ये गेल्या 2025 मध्ये, केवळ फक्त 2025 मध्ये 47 महिलांना देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. हाही आकडा तो आहे जो त्यांच्यापासून बाहेर आलेला आहे. खरा आकडा याहीपेक्षा जास्त असेल. 147 महिलांचे 2025 मध्ये खून करण्यात आलेले आहे. म्हणजे भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे. एकाही महिलेला 2025 त्यापेक्षा इंटरेस्टिंग आकडा अभयजी आहे का 5000 महिला इराण सोडून पळून गेल्या, परत आल्या नाही. बरोबर. आणि त्या मोठ्या घरातल्या ज्यांच्याकडे पासपोर्ट व्हिसाची व्यवस्था आहे. नाही, हा जो मुद्दा आहे की म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर OICचे म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीजच्या एकूण 57 देश त्याचे सदस्य आहेत. या 57च्या 57 देशामध्ये एकाही देशामध्ये महिलांना 100% स्वातंत्र्य नाही. एकाही देशामध्ये. असं असताना भारतामध्ये महिलांना 100% स्वातंत्र्य आहे. देशाच्या राष्ट्रपती महिला आहे, कुठल्याही पदावरती महिला पोहोचू शकते. असं असताना कुठल्या तरी मंदिरामध्ये, एखाद्या हजार लाखो मंदिरामधल्या एखाद्या मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये महिलेला जाऊ दिलं गेलं नाही म्हणून देशामध्ये आंदोलन झाली. सुप्रीम कोर्टाने त्यांना ऐकलं. जे आपण बघतो ना, म्हणजे किती विपर्यास असावा किंवा किती एखाद्या व्यवस्थेचा घेतलेला गैरफायदा असावा त्याचं हे उदाहरण आहे. एवढे मोठे अन्याय जगभरामध्ये 57 देशांमध्ये सुरू असताना त्याच्याबद्दल ब्र सुद्धा काढलं जात नाही. आणि दुर्दैवाने टाटा सोशल सायन्सेस सारखी संघटना जी टाटाने स्थापन केलेली आहे, तिने अनेक वेळेला सेक्युलर असण्यास हे सिद्ध करण्यासाठी विविध अहवाल प्रकाशित केलेले आहेत. हे आपल्याला हा विपर्यास मी समाजासमोर आणू इच्छितो. कारण ही परिस्थिती बदलायची असेल तर ह्याच्या मुळाशी गेलं पाहिजे. आणि म्हणजे सुदर्शन चॅनल असेल किंवा सनातन प्रभात सारखं वर्तमानपत्र असेल, आपण जेव्हा ही वस्तुस्थिती समाजासमोर मांडतो तेव्हा ना आपल्याला कट्टरतावादी म्हणून उठवलं जातं. कारण हे सत्य आहे. आज हिंदू समाजाला मी सुदर्शन वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक बघतायत तर मी त्यांना आवाहन करेन की आज आपल्या समोरचं सर्वात मोठं आव्हान असेल की हिंदूंनाच त्यांचा दृष्टिकोन शुद्ध बनवण्याची किंवा त्या दृष्टीने शुद्ध दृष्टीने पाहण्याची भावना आपण निर्माण करू. कारण आपणच 80% बहुसंख्य म्हणजे 80% हिंदू जसं वामपंथी विचार करावे त्या पद्धतीने विचार करतात. बिलकुल. आणि म्हणून आज इराण फक्त भविष्य ठरवत नाहीये, आज इराण संपूर्ण जगाला इशारा सुद्धा देत आहे. हा इशारा आहे त्या सगळ्या देशांसाठी जिथं मजहब सत्ता बनवण्यासाठी आलं, जिथे श्रद्धेला हत्यार बनवलं, जिथं श्रीला कैद केलं आणि तरुणांना चिरडलं गेलं. इराणच्या रस्त्यावरची आग स्पष्टपणे सांगते का धर्म राज्य करेल. इथं धर्म म्हणजे मजहब राज्य करेल तर माणूस वाचणार नाही. आज मुल्ला सत्ता गोळ्या झाडताय आणि कारण आहे का तिथला मुसलमान त्यांच्या विरुद्ध आवाज उठवतोय. आता भीती जनतेत नाहीये, सत्तेत आहे. आज हिजाब जळतोय, उद्या हुकुमशाही जळल. आज घोषणा बदलत आहे, उद्या सत्ताही बदलल. लक्षात ठेवा, जेव्हा संस्कृती जागे होते तेव्हा
मजहबी हुकुमशाही टिकत नाही. इराणची ही लढाई फक्त इराणची नाही, हा इशारा आहे, संकेत आहे आणि हा भविष्याचा आवाज आहे. आणि जे लोक याला फक्त आंदोलन म्हणतात, इतिहास त्यांना खूप निर्दयपणे शिकवेल यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कारण हे बंड आहे आणि हे थंड होईल असं ज्यांना वाटतं त्यांना इतिहास जगाचा माहीत नाही असं मी म्हणाल. मी चारही गेस्टचं धन्यवाद व्यक्त करतो. आज थोडी चर्चा लांबली परंतु गरजेची होती, कारण मुल्ला शासनाच्या विरुद्ध मुसलमान लढतोय हे भारतीय आणि खास करून मराठी माणसाला माहीत व्हायला पाहिजे. आजच्यासाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.